नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट. तर वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर उमेदवारांना अपात्र ठरवत आहे मित्रांनो. तर अगोदरच मी तुम्हाला सांगितले, तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, ही अपडेट आहे मित्रांनो 25/1/2024 म्हणजे 25 जानेवारीला 4 वाजता मैदान चाचणी होती. तर ही महिला उमेदवारांची यादी आहे मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हो, चंद्रपूरचं वेळोवेळी जी पण अपडेट आहे ना मित्रांनो, आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे मित्रांनो. महिला उमेदवारांची यादी आहे. इथं वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर अपात्र ठरलेले आहेत. ॲक्च्युली तर काय झालं मी तुम्हाला सांगतो. तर 25 तारखेला जवळपास 200 किंवा 205 असे उमेदवार आहेत. तर यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी सकाळी 7 वाजता बोलवण्यात आलेलं होतं आणि यांना सांगितलं की लगेच तुमचं 4 वाजता मैदान चाचणी आहे आणि त्यांनी GRमध्ये पण एकदम क्लिअर सांगितलेले आहे, मैदान चाचणीच्या अगोदर तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र, ते पण शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायचं आहे. नसेल तर तुम्ही मैदान चाचणी देऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला प्रवेश दिली जाणार नाही ग्राउंडवर. तर वैद्यकीय प्रमाणपत्र नाही तर अपात्र ठरले. एकदम सिंपल आहे. अजून पण तुमच्याकडे टाईम आहे मित्रांनो. तर आजचा दिवस तर तुम्हाला मिळणार नाही, कुठं शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणार नाही. शनिवार रविवार परत सुट्टी आहे. बघा मित्रांनो, वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अपात्र ठरणारच आहे, हे तर फिक्स आहे. आणि उमेदवार चंद्रपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर आहेत मित्रांनो, मोठ्या प्रमाणे. तर तुम्ही बघू शकता जवळपास 205 उमेदवार म्हणजे महिला उमेदवार होते. तर त्यामध्ये पात्र उमेदवार किती ठरलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता 120 उमेदवारही पात्र ठरलेले आहेत. 120 अपात्र 4, अनुपस्थित म्हणजे गैरहजर उमेदवार 81 होते मित्रांनो. 81 जवळपास 45% प्रत्येक लॉटमध्ये 45% एवढे उमेदवार गैरहजर आहेत मित्रांनो. आणि त्यात अपात्रचे कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. वैद्यकीय प्रमाणपत्र, हाईट बसत नाही, शैक्षणिक पात्रता नाही आहे, शारीरिक पात्रतामध्ये बसत नाही, अशा प्रकारेच कारण असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार, एवढे एक लक्षात ठेवा मित्रांनो. आणि लवकरच ते तुम्ही प्रमाणपत्र काढू आणि ते शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्रच पाहिजे मित्रांनो. तर शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र कसं काढायचं आहे ते पण मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर स्क्रीनला जस्ट टच करा, वर राईट साईडला वर आयकॉन दिसेल, तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र कसं काढायचं आहे वैद्यकीय म्हणजे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके. तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. वेळोवेळी मी तुम्हाला वनरक्षक भरतीचं अपडेट देतच असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.